नमस्कार, मी सटम वानखेडे स्टेडियम मधनं बाहेर निघालो आणि आता घरी जायला निघालो होतो. संध्याकाळची वेळ होती, रविवार होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या समोरच्या सिग्नलवर बाईकवर उभा होतो आणि अचानक मला कुलाब्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक रिक्षा चालताना दिसली. मला थोडीशी गोष्ट युनिक वाटली, पण आता रेकॉर्ड काय करायचं, कारण मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे. तरी सुद्धा मी चेस केली ती रिक्षा, पण पुढच्या सिग्नलला ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना धरलं. मी सुद्धा सिग्नलला त्यांच्या बाजूला उभा होतो. त्यावेळेला मला दिसलं 2 फॉरेनर ही रिक्षा चालवतात, म्हणून मी त्यांना विचारलं, तर त्यांनी थोड्याफार गोष्टी सांगितल्या. मग मी ठरवलं की ही स्टोरी नक्कीच कव्हर करण्यासारखी आहे. पण आता प्रॉब्लेम असा झाला होता की मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि मला मोबाईल चार्ज करून लगेच आमचे भारतीय शेट आहेत, त्यांनी एका कार्यक्रमाचा रेफरन्स दिला होता. आमच्याच एका मित्राचा देवीचा कार्यक्रम होता, त्याला पण जायचं होतं आणि फोन स्विच ऑफ, म्हणजे पूर्ण गोंधळ झाला होता. तरी मी ठरवलं की ही स्टोरी सुद्धा आपण कव्हर करायची. मग मी पुढे गेलो आणि दुसऱ्या रस्त्याने त्यांना चेस केलं. त्यांचा पाठलाग जवळपास ट्रायडंट हॉटेल पर्यंत केला. तिथे बेसमेंटमध्ये ते दोघं जण मला भेटले. त्यांना अप्रूव्ह वाटलं की असं कोणतरी आमच्या पाठीमागे आला, आमची स्टोरी जाणून गेला. त्यांचा इन्स्टा आयडी आणि भारतातला नंबर घेतला. बाकी जाता जाता मी त्यांना हे पण सांगितलं की उद्या सकाळी मी तुमची स्टोरी कव्हर करायला परत एकदा इकडेच येईन. आणि सोमवारी सकाळी मी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पहिला त्यांना फोन केला, त्याआधी इंस्टाग्रामवर मेसेज सुद्धा टाकला, व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज टाकला, पण तिन्ही गोष्टीला रिप्लाय शून्य. रिस्पॉन्स निगेटिव्ह आला होता. ह्या स्टोरीच्या नादामध्ये आमच्या भारतीय शेटनी रेकमेंड केलेला देवीचा कार्यक्रम सुद्धा मिस झाला होता. काही मिस कॅल्क्युलेशन झालं होतं टाइमचं, त्यामुळे मग आता ही मी स्टोरी सोडू शकत नव्हतो. त्यामुळे मग मला हे दोघं जण भेटले का, त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत कनेक्टेड राहा. बाकी हर हर महादेव.